नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झणझणीत आणि खुशखुशीत कोल्हापुरी क्रंची चिकन फ्राय. ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि चवीला एकदम भारी. मला स्वतःला असं थोडं मसालेदार आणि क्रिस्पी चिकन खूप आवडतं. म्हणून आज ठरवलं की काहीतरी मस्त बनवूया. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी घेतलंय चिकनचे तुकडे. आता यात घालूया 2 लिंबाचे रस, 2 टेबलस्पून मीठ आणि 2 टेबलस्पून लाल तिखट. हे सगळं नीट हाताने मिक्स करा. आता आपण एक पेस्ट तयार करूया. थोडं आलं, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या. ही पेस्ट चिकनमध्ये घाला आणि पुन्हा मिक्स करा. शेवटी 3 टेबलस्पून दही घाला. दहीमुळे चिकन मऊ आणि रसाळ होतं. हे मॅरिनेट केलेलं चिकन किमान 30 मिनिटे ठेवा आणि वेळ असेल तर जास्त वेळही तुम्ही ठेवू शकता. उरलेल्या चिकनची चव अजून छान लागते. आता आता आपण कोटिंगचे मिश्रण तयार करूया. एका बाउलमध्ये 2 अंडी घेऊन छान फेटून घ्या. दुसऱ्या बाउलमध्ये घाला 2 टेबलस्पून चिकन 65 मसाला आणि 1 टेबलस्पून कोल्हापुरी चिकन मसाला. थोडंसं पाणी घालून तुम्ही मिक्स करू शकतात किंवा पाणीही घालायची गरज नाही आहे, कारण की ऑटोमॅटिक चिकनला आपल्याला पाणी सुटतं. आता मुरलेलं चिकन आधी अंड्यात बुडवा, मग मसाल्याचे मिश्रण घाला आणि शेवटी ब्रेड क्रम्समध्ये आपण कोट करून घेऊया. या ब्रेड क्रम्समध्ये चिकन बाहेरून खुशखुशीत आणि कुरकुरीत होईल. आता कढईत तेल गरम करून घ्या. तेल मध्यम ते जास्त आचेवर ठेवा. तेल खूप थंड असेल तर चिकन तेल शोषून घेईल आणि खूप गरम असेल तर बाहेरून काळं आणि आतून कच्चं राहील. आता हे चिकनचे तुकडे तेलात सोडा आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळा. फ्राय होताना जो खमंग वास येतो ना, आहाहा! एकदम भूक वाढवणारा. आणि बघा, आपलं झणझणीत कोल्हापुरी चिकन फ्राय तयार आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ आणि रसाळ.